थांबा थांबा बोलायचे बाबा, थांबा तुम्ही बोलायचे बाबा. ऐकून आलं का तुम्हाला? पळसान ना तुम्ही वरून. गंगा, तुला एवढं तर समजते, मग झटकन देणं तूच करून भाजी मला. सर का तू, मी देतो तुम्हाला भाजी करून. जा तुम्ही. भले तोऱ्यानं बसली होती, सुनीजवळ द्या, मैसून करते. काली त्या बायले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत, मैसून सगळे कामं करते, सगळे कामं करते. त्या सुनींना माहित आहे गंगे अजून स्वयंपाक करून बी नाही पाहिला. जरी तारीफ नको करू तू सुनीची. तुम्हाला बसा म्हटलं ना, जा हॉलमध्ये बसा तुम्ही. आवाज येतो तुम्हाला मी झालं की. बायकाईले सवयच आहे मोठेपणा करायची. थांबा गोल्याची बाबा, एक दिवस ना करीन सून तर या नावाची गंगे नका म्हणू तुम्ही. आता नवीन नवीन आई म्हणून काय ते सारखं लांबवत तिली मी. नोकरी सुटली तर कबूल. राजाची घरी अजून नाही आले. लगेच फोन केला ना मी, आणि आईने मला सांगितलंही नाही कुठे चालल्या म्हणून. दोघे जण लवकर चालले गेले. आई काय करते आई? काय झालं सविता? काही नाही, रिकामीच आहे आता. विचार करून राहिली नातीच्या नाताच्या भेटायला यावं म्हणून, गाठी घेऊन, आणि त्या सासूला जरासं कलर देऊन रंगून टाकाव. सविता, चांगलं आहे वातावरण. जवळ बुवा काय म्हणतात, येऊ का मी तुझ्या घरी? आई हे काय विचारा लागते का तुले? ये ना, मी तर ती वाटच पाहून राहिली, गाठी घेऊन आली नाही तू म्हणून. ठीक आहे सविता, मनीषाच्या घरी जातो आणि तुझ्या घरी येतो. आई मनीषा काय म्हणते? काय म्हणते तिचा नवरा गिवरा? चांगला आहे? आता काही माहित नाही मला, जाऊन पाहतो मी, मग सांगेन तुले कसं आहे काय. आता बोलते चालते की नाही बोलत. ठीक आहे आई, ये मग. आता माझी सासू बी घरी नाही आहे. ये, मस्त आपल्या गोष्टी माष्टी होतात. ये आई. ठीक आहे सविता. राणी ऐकावं, राणी घरी. कौशल्याबाई, कौशल्याबाई ऐकावं. आता कोणीच नाही हट्टे घरांनी. राणी तर दिसली ती मग 2 दिवसाच्या पहिले. गेली की काय घरी? तर तिची आई गेली वाटते शेजारींच्या घरी. तिला सवयच आहे दरवाजे उघडे टाकून जाणार कुठे कुठे. अक्षय, कसा झाला स्वयंपाक? राणी एकच नंबर झाला. तू अन्न ताट, तू ये जेवण करायला आमच्या सोबत. सोबत सोबत जेवण धकते अजून. तुला आवडत नाही एकटीला जेवण ना अक्षय? तिला नंतर जेवण करू दे, आपल्याला वाढीन कोण मग? राणी एक काम करतो, आमचे जेवण झाले की तू पण जेवण करायला बस, आणि तिकडेच बस स्वयंपाक खोलीत. कोण कोण तिकडे बसू मी? इथे कोण नाही बसू मी. अरे राणी, कोणी आला गेला इकडे, अजून तू ताट घेऊन जा लागते ना. आताच येतो तुमच्यासोबत मी जेवण करायसाठी. अक्षय, तुम्हाला तोंड नाही आहे काय तुमच्या आईला उत्तर द्यायसाठी? कोण तुम्ही बोलून नाही राहिले काही आता माईकडून? राणी राणी शांत राह तू. तुझी इच्छा आहे ना जेवण करायची, ये तू ताट घेऊन. नाही, आता नाही ताट घेऊन मी जेवण करायसाठी. तुमच्या आईनं नाही म्हटलं ना. पाहिलं आता कसं टोकणं चालू केलं मला प्रत्येक गोष्टीले. या घरात राहणं मला कठीण करून टाकलं तुमच्या आईनं. अक्षय, राणी वाकायचं वाक करू नको, आईचा स्वभावच तसा आहे. जाय तू, ये ताट घेऊन ये जेवण करायसाठी. अक्षय, तू जेवता हो ना, तुला ड्युटीवर जा लागते ना, कर जेवण. आई आज सुट्टी आहे ना, आज तर मला आरामात खाऊ दे काही. वा रे वा, सासू वय हे सासू म्हणायच्या लायकीची नाही आहे. मोकाच पाहिजे मला टोक्यासाठी, आणि प्रत्येक गोष्टीला माझ्या अडथळा आणते. जाय बे राणी, घेऊन येतात तो. जाय जाय, किती कामं करू करू हालून झाली माझ्या जीवाची. माझ्या आईच्या घरी आईने मला काहीच कामं करू दिले नाहीत. साधा स्वयंपाक पण ना करू मी. आता युट्यूबवर पाहू मी सगळा स्वयंपाक करणं शिकले. म्हणजे सोबत जेवायला बी माझी सासू नाही म्हणते. अशी सासू आहे का कोणाची? आणि नवरा माय हवल्या हवल्या करतेस मायच्या ऐकून, मायच्या बुद्धीचा. थांबा म्हणा, इले काय करतो एखाद्या दिवशी, जे भाजी तिखट करतो कनी पोट दुखीन तिचं, आपण चालली जाईन मग. थांब म्हणा तू आता उद्याच. तशी काही तू पळत नाहीस माझ्या घरातून, आम्हाला काही तू जगू नाही देत. राणी अन्न ताटांना येणं जेवण करेल आमच्या सोबत. नाही नाही, तुम्हाला डिस्टर्ब येईन दोघं मायले केली. जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा. राणी ये लवकर. नाही नाही अक्षय, राहू दे आता. तुमच्या आईले अजून डिस्टर्ब होऊन जाईन. करा तुम्ही जेवण चांगलं करा, मी पाहिन. मला भूक लागली तर जेवीन, नाही तर मी उपाशी राहीन. माझी काळजी करू नका तुम्ही. पाय ऐकते का राणी? थोडस आईनं म्हटलं तर किती राग येते राणीले. थांब, मीच आणतो ताट, तू बस इथं. अक्षय, जेवढं कामं करायची गरज नाही तुले, माझ्यासमोर तरी नको करू. ठीक आहे,
राणी, जा ताट आण लवकर. लवकर ताट आण तू. हाव, आली घेऊन. शांताबाईने मागच्या वर्षी मस्त मटणाची पार्टी केली होती. शांताबाईच्या घरी जेवण करायला गेली होती मी, होळी चॅक करीले. आता तर शांताबाई विचारतही नाही मला. सविता आहे काय घरी? सविता कोण? शांताबाई आली काय हो मला बोलवायसाठी? अरे शकुनाबाई, तुम्ही कसा काय रस्ता बोलल्या माझ्या घराचा? हा, शांताबाईच्या घरी समजून आल्या काय माझ्या घरी तुम्ही? कहून सविता, मी तुझ्या घरी येऊ शकत नाही काय? नाही नाही, तसं नाही म्हणत शकुनाबाई मी. हे बी तुमच्या घराचं घर आहे. बसा ना, बसा, मी चहा आणतो. शकुनाबाई, कशा काय आल्या तुम्ही? सविता, मी काय म्हणत होते, तू जाता का नाही वावरांदे? मला नेत जा ना. आता सून घरी आहे, मी घरी आहे, दोघी दोघीले काही कामं पुरत नाही तेवढे. मजुरी होते म्हटलं. कहू ना शकुनाबाई, तो लायना पोरगा काही कमाई करून नाही राहिला काय? मोठा तर निरा वावरातच करते. लायना म्हणत ना तू, नोकरी लागते नोकरी लागते, लागला नाही काय मग? कायचं माय, हा धंदा करते तो धंदा करते, याच्यात घाटा येते त्याच्यात घाटा येते, त्याच्याने ते भावजे मागा लागते त्याच्या, असं सुरू आहे. ठीक आहे ना शकुनाबाई, सांगेन ना. शकुनाबाई, त्याच्यापेक्षा तर शांताराम भाऊच्याकडे किती मजूर असते, किती वावर आहे शकुनाबाई. एक काम कर ना मग, शांताराम भाऊ दुसरे वावर देतात का लागून ना, मग तू कर ना. पाय व, तुला 2 पैशानं कमी बी देतात ते. म्हण ना शांताराम भाऊले तू, दुसऱ्या लागून दिल्यापेक्षा म्हणा मलाच दे म्हणा. मला तसं वाटते सविताबाई, शांताराम मागचा वावर दिला लागून ना तर मीच करतो, पण ते बायको आडकाठी आणते ना. तू म्हणता शांताराम भाऊले, शांताराम भाऊच्याच नावावर आहे. शांताबाईचं काय करावं लागते? आपला भाऊ पक्का असला म्हणजे झालं. काही तू शांताबाईची नांदी लागू नको शकुनाबाई, शांताराम भाऊले पक्क करतो. तू म्हणशील तर मी त्यासोबत येतो. हा सविताबाई, आजच संध्याकाळी शांतारामले बोला तुम्ही घरी. बरी आयडिया दिली, मी म्हणूनच माझून दिले. मी सविताबाईच्या घरी जातो आणि सविताबाईच्या घरी गेली की सुचते मग मला काय करायला ते काय नाही करायला लागत. सविताबाई एकदम चांगली आयडिया दिली. माझ्या अधिकार नाही आहे काय? ना दिवाळीला विचारे ना अखजीला विचारे. आता जातो शांतीच्या घरी, शांतारामले सांगतो संध्याकाळी माझ्या घरी ये, आणि ते म्हणीने कायले बोलावलं त्याला सांगतो म्हणून संध्याकाळी. तुला गरज असेल तर तू बी ये. घेण्यावर शांताबाई मोठी नखरा चकरा करून चालली होती. पाय, मला बोलावत नाही ना शांताबाई, जोपर्यंत तू माझ्या संग चांगली वागत नाही आणि मला बोलावत नाही कोणत्या कार्यक्रमांनी, तोपर्यंत मी तर असे आग लावायचे धंदे करेनच शांताबाई तू याच्यानी. पाहिजो कधी तू या माझ्या सुनीला भडकून दिलत ना, पाय मी बी त्या घरांनी कशी आग लावतो. आई, झाला का स्वयंपाक? किती कावरते हो हे, स्वयंपाक झाला काय स्वयंपाक झाला काय, स्वतः बसेल राहते आणि मला म्हणते स्वयंपाक झाला काय. करतो मी, थांब. आता करता का तुम्ही? काय केलं आतापर्यंत? म्हणजे आई, तुम्ही स्वयंपाक केला नाही का अजून? तुला सांगतो गुड्डी, मी काही तू नोकरानी नाही आहो काय, आणि माझ्यावर काही तू ठसन करू नको. एवढं असेल तर त्या आईला घेऊन येते त्या स्वयंपाक करायला. सुनीनं सासूला दिलं पाहिजे आयतं, सासून सुनील नाही दिलं पाहिजे. ठीक आहे, पाहिजा तुम्ही आता. ठीक आहे ना, स्वयंपाक करू नका तुम्ही. हॅलो श्याम, मी गुड्डी बोलून राहिली. तुम्ही काय करा, हॉटेलमध्ये पनीरची भाज्या 2 आणि 10 पोळ्या पाठवून द्या घरी पार्सल, आणि भात अर्ध्या तासात पाठवून द्या तुम्ही. ठीक आहे, ठेवतो मी फोन. जमलाई खुश. तुम्ही स्वयंपाक नका बनवू आणि मला बरं नाही, मी पण नाही बनवत. आता जोपर्यंत तुम्ही स्वयंपाक घरी बनवत ना तोपर्यंत आपण हॉटेलचं बोलवू. चला, मी फ्रेश होतो, पार्सल येईल आता. अहो माय बाई, तेवढी जब्बर झाली व हे, जब्बर व्हायले. थांब म्हणा, कसं हॉटेलचं आहे तिथं सांगतो मी. गुड्डी,